देवदेभ्यो नमः पयोपात्रं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जले सन्निधं करो ओम भवानी शंकर गुरुदेवतेभ्यो नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनं मृत्युहरमोक्षमामृता ओम मृत्युंजयरुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनं मृत्युहरमोक्षमामृता ओम गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जले सन्निधं कुरु भवानी शंकर रुद्रदेवतेभ्यो नमो नमः पयोपाद्यं जगद्देवाय महादेवाय नमः सुभस्मानं समर्पयामि ओम भवानी कर्पूरगौराय नमः विदेवनाथे सुभस्मानं समर्पयामि ओम भवानी शंकर श्रीजन्मपापसंहारं बिल्वपत्रं शिवार्पणम् ओम भवानी शंकर रुद्रदेवतेभ्यो नमो नमः माल्यादिनी सुगंधिनी मानत्याद्वैतो मया भूतानि पुष्पाणि प्रतिदीयताम् ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं रुद्रदेवतेभ्यो नमो नमः दीपं दर्शयामि ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं चित्पा भूपातये ओम त्र्यंबकेन सर्वाणि सुंदराणि कंठी धरके सद्गुरु स्वामी जनार्दन बाबा आले हो बाबा आले बाबा आले बाबा आले हो बाबा आले बाबा आले बाबा आले हो बाबा आले बाबा आले बाबा आले हो सद्गुरु स्वामी जनार्दन बाबा आले हो बाबा आले बाबा आले बाबा आले हो सद्गुरु स्वामी जनार्दन बाबा आले हो बाबा आले बाबा आले बाबा आले हो बाबा आले बाबा आले बाबा आले हो बाबा आले बाबा आले बाबा आले हो सद्गुरु स्वामी जनार्दन बाबा आले हो जय जनार्दन भक्त मंडळ विनंती प्रथम असतो नवनाथ भाऊ गायकवाड यांनी बाबाजींच्या पालखीच्या पूजनासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे जय जनार्दन रंगायत गुरुच्या नावात पूजन स्वामीजींचं पूजन भक्त मंडळाच्या वतीने संपन्न होते सर्वांनी वरात करून त्यांच्या गजरात स्वागत करायचंय मन मंदिरी गुरुला पूजिते मन मंदिरी गुरुला पूजिते मन मंदिरी गुरुला पूजितो मन मंदिरी गुरुला पूजितो चला भक्तांनो उठा लवकरी हाती के मुंडी पंचारती गुरुचं रूप मी आठवतो मन मंदिरी गुरुला पूजितो मन मंदिरी गुरुला पूजितो मन मंदिरी गुरुला पूजितो मन मंदिरी गुरुला पूजितो किरण भाऊ गोले यांनी व्यासपीठाकडे यायचं त्यांचं पूजन होईल जय जनार्दन
वर्या गुरु के जनार्दना जनार्दना हे जनार्दना शिव शंभू तुम्ही जनार्दन शिव शंभो तुम्ही जनार्दना हे जनार्दना हे जनार्दना हे जनार्दना हे जनार्दना हे जनार्दना गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटिदळाली कारुण्य सिंधु भवदुःखहरी तुझविन शंभो मजकोन तारी सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबकी गौरी नारायणी नमस्तुते नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान गुरुदेव दत्त 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 लग्न सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज ईश्वर भगवान ईश्वर महाराज संतन की सनातन धर्म की संकट मोचन हनुमान की रामचंद्र बोलो रामेश्वर भगवान की जय महाराज की जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा 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 जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय बोला सर्वांनी ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि 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 ओम नमः शिवाय सद्गुरु जनार्दन धन स्वामी महाराज की जय। शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं रामेश्वराच्या सान्निध्यात गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्तानं अनुष्ठान त्यानिमित्तानं शिवमहापुराण कथेतील थोडंसं चिंतन कारण कथा म्हणता येणार नाही कथा 5 दिवस 7 दिवस असते कमीत कमी 7 दिवस पाहिजे
हे फक्त आपण थोडं 5 ते 10 मिनिटाचं चिंतन करतो, जास्त करत नाही. आणि आज 5 प्रदोष आहे. कालच सांगितलं होतं 1 तास आम्ही अगोदर आलो होतो, तो गेला आता. एवढं लक्षात राहू. आता फक्त 10 मिनटं ऐकायचं आणि सरळ घरी जाऊन प्रसाद घ्यायचा. आज जास्त वेळ देणार नाही, कारण 5 गावामध्ये 5 घंटे द्यायचे आहे. त्यातला अर्धा तास तरी द्यायला पाहिजे. म्हणून आज कथा होणार नाही, शक्य नाही. फक्त आज भजन म्हणायचं आणि भोजन करायचं, घरी जायचं. आणि जय जनार्दन. विशेषतः शिवमहापुराण कथा अतिशय गोड आहे. विश्वाद्यम विश्वबीजम निखलम भैरणम पंचवक्रतिनेत्रकम. भोलेनाथ जे बाबा आहे, अवघडदानी आहे. हे बघा, अक्षरशः ज्यावेळेस आपण भोलेनाथ बाबाच्या मंदिरात जातो, आम्हाला आनंद झाला. आज रामेश्वराचा गुरुने अभिषेक केला. ज्या ठिकाणी अशी ब्राह्मण देवता राहते ना, त्या ठिकाणी फार प्रसन्नता राहते. कारण त्यांनीच हार आणला. त्यांच्या मुलीने अक्षरशः बेलाचं एवढा सुंदर हार बनवला. महादेवाला आम्ही ज्यावेळेस तो हार टाकला, असं शास्त्र सांगतं की बाबा, जर गोकर्णाचा जर असा हार भेटला ना बाबा, गोकर्णाच्या फुलाचा, आणि तो जर प्रदोषच्या दिवशी वाहिला, तर राज्य जेवढं राजाकडं वैभव आहे तेवढं वैभव आपल्याकडे येतं. गोकर्णाचं फुल माहिती आहे ना तुम्हाला? त्यातले त्यात निळं फुल वाहून पहा देवाला. जर श्रावण महिन्यात वाहिलं तर 1 तोळा सोना वाहिल्याचं पुण्य मिळतं. सोनं तर आपण होऊ शकत नाही. म्हणून आज गुरु फार प्रसन्न झालो आम्ही नाही म्हटलो, तुम्ही लय थकलेलं आहे, गुरु घ्या पूजा करून समाधानात. ते म्हणे बाबा 5 मिनटं द्या. गुरु म्हणे काही करा, तुम्ही परिक्रमातून आल्यापासून माझी इच्छा आहे, बसा पूजाला. आम्ही बसलो पूजाला, पण जेवढं प्रसन्न झालं, सगळा थकवा निघून गेला. वा, असे गुरु पाहिजे आपल्याला. आपण टाळ्याच्या गजरात स्वागत केलं पाहिजे. ज्यांना आतून भाव आहे, वास्तविक त्यांना मणक्याचा त्रास आहे, तरी पण सुंदर पूजा केली, आनंद वाटला, सार्थक वाटला आज प्रदोषचं. कारण आज भूमप्रदोष आहे. कोणता प्रदोष आज? मंगळवारचा प्रदोषला भूमप्रदोष म्हणतात, लक्षात राहू द्या. आजचा प्रदोष म्हणजे मंगळाचा दोष जाणं, मंगळ ग्रहाचा दोष जातो आजचा प्रदोष जर केला तो. खूप चांगला प्रदोष आहे आज. आणि त्यातल्या त्यात आखाड महिना, आषाढाचा महिना. भगवान विष्णू कालपासून, भोलेनाथ बाबाला माहिती, जसं काल सर्व लाखो लोक गेले, अगदी वारीच्या याच्यामध्ये सहभागी झाले. भगवंता आषाढी एकादशीला आता शेहन करत आहे. 4 महिने. किती महिने? देव 4 महिने आराम करताय, आरामाला गेलेले. सगळे लोक त्या ठिकाणी जाऊन देवाला आराम करायला सांगून आले, देवा करा आराम, आता आमच्या भरोश्यावर आहे सगळं. म्हणून 4 महिने जास्त देवदेव करायचं राहतं. काय करायचं राहतं? कारण देवाने आराम करायचा आणि भक्तांनी 4 महिने, कमीत कमी कालपासून जी आखाडी एकादशी झाली ना, आषाढी एकादशी, त्या एकादशीपासून तर कार्तिक एकादशीपर्यंत कडक. त्यातल्या त्या श्रावण महिना येतो मध्ये, आपापच सगळं गोकुळाष्टमी येते, सगळे सण गोडगोड येतात. आणि म्हणून आज तुमचं भाग्य खूप चांगलं आहे, ज्या ठिकाणी शिवमहापुराण कथा होते आहे. या कथेतला काही भाग आपण तुमच्यापुढं सांगणार आहोत. काही काही असे प्रसंग आहे तुमच्यापुढं सांगायला, काही हरकत नाही, आपण ऐकले पण पाहिजे, कथेमध्ये येतात म्हणून सांगायचं आहे. अतिशय सुंदर आहे, छान आहे, की जेणेकरून आपल्या लोकांनी ते घेतलं तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होईल. असं सांगितलं जातं की अनेक प्रकारच्या जर समस्या असेल आपल्या जीवनामध्ये, खूप समस्या असतात बघा, तर शिव मंदिरात जायचं आहे. शिवरात्र असेल तर कोटी फळ भेटतं, नाहीतर महिन्याची शिवरात्र धरा. आणि विशेष म्हणजे 16 सोमवार. किती सोमवार? 16 सोमवार किंवा महाशिवरात्र. लक्षात राहू द्या.
सगळ्या समस्या जावा असं प्रत्येकाला समस्या इथं उभा बोट करा की मला समस्याच नाही वर बोट करा सगळ्याला समस्या आहे ना आणि त्या समस्या सुटावा असं वाटत असेल तर 16 सोमवार महादेवाला मोसुंबीचा रस व्हायचा. काय व्हायचा? कोणी व्हायला का आतापर्यंत? माहिती की म्हणून एक एक गोष्ट शिवमहापर म्हणजे सगळ्या समस्याचं निवारण. महाशिवरात्री तर नक्कीच व्हा. आयुष्यभर आपल्या समोर समस्या उभा राहणार नाही. कोणता रस व्हायचा? मोसंबीचा रस व्हायचा. मोसंब्या कुठं भेटतात? घ्यायचा त्याचा रस घ्यायचा, रस काढायचा आणि महादेवाला गुरुदेव आमच्याकडून अभिषेक करून घ्या म्हणलं का अजूनच चांगलं. करून बघा. आपल्या भागात आपल्या गावात खूप मोठं ज्योतिर्लिंग आहे आणि इथं पण ज्योतिर्लिंग आहे रामेश्वर म्हणून आपण ज्याला म्हणतो. अभिषेक करायचं शिका. अभिषेक केल्यानं सगळं पुण्य प्राप्त होतं. लक्षात राहू द्या. या ठिकाणी सांगितलं की जर आपल्याला लाल चंदन माहिती, एक लाल चंदनाचं लाकूड असतं, पाहिलेलं असेल तुम्ही बरोबर. लाल चंदन एक सफेद चंदन आपण घसतो आपल्या कपाळाला, हे सफेद चंदन आहे. परंतु जे लाल चंदन आहे ते वेगळं असतं. ते भगवान शंकराला इतकं आवडतं. सांगितलं की लाल चंदन मंगळवारच्या दिवशी मंदिरात वाहून यायचं. 2 छोटे छोटे लाकडं आणि कोणी घसलं तर समजायचं की आपल्याला कितीही बिमारी असो ती दूर होते. त्यानंतर आपल्याला हे सांगितलं की जर मोगऱ्या आपले हे तुम्हाला आत्ता जे फुलं सांगितले ज्याला गोकर्ण असे म्हणतात ते फुलं पाहिजे. त्यातले त्यात निळं फुलं. त्याला जर म्हणजे ज्या दिवशी एक विशेष प्रकारचा दिवस असतो त्या दिवशी जर आपण ते फुलं महादेवाला प्रदोषच्या दिवशी वाहिले किंवा त्याची माळ करा. माळ जर भेटली तर खूप भाग्य समजायचं. राजयोग प्राप्त होतं त्याला. या ठिकाणी जर आपल्याला काळी मिर्च किंवा विलायची भगवान शंकरावर जर नित्यनेमानं आपण वाहिली तर रोगापासून मुक्ती होते. एक एक गोष्ट आहे. आपल्या लेकरांचा बुद्धीचा विकास व्हावा असं वाटत असेल, भगवंताच्या कृपेनं लेकरं फार हुशार व्हावं असं वाटत असेल, त्याचंही चिंतन केलेलं आहे. इथं एक एक चिंतन आहे. जसं काल सांगितलं तुम्हाला, एखाद्या रोली म्हणतात त्याला हिंदीमधून, आणि ते गंध फुल व्हावं, भगवान आपल्या याच्याजवळ जावं, भगवान शंकराजवळ जावं. आणि ते दररोज आता कुंकुम देवाला कोणी कोणी म्हणतात चालत नाही, महादेवाला कुंकू चालत नाही, पण खाली पार्वतीची पिंड आहे ना तिथं चालते ना. तिथं कुंकू व्हावं, हळद व्हावं, त्या ठिकाणी भगवंताचं स्मरण करावं, महादेवाला पाणी टाकावं. मंदाकिनी सलील चंदन चर्चिताय नंदेश्वराय प्रथमनाथ महेश्वर. मंदार पुष्प बहु सुपूजिताय तस्मै मकराय नमः शिवाय. नमः शिवाय 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 नमः शिवाय. 12 ज्योतिर्लिंगामध्ये काही कथा येतात. जेवढे 12 ज्योतिर्लिंग आहे तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. तेवढ्या ज्योतिर्लिंगावरती अगोदर जी पूजा झाली, भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची कथा अशी येते, अतिशय सुंदर कथा आहे. एक एक ज्योतिर्लिंगाची कथा आहे. आपण यूट्यूबमध्ये ऐकत असाल, परंतु तरी पण सांगायला काही हरकत नाही आहे. 12 ज्योतिर्लिंग जेवढे महत्त्वाचे आहे त्यामध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे. तिथं ज्यावेळेस माणसाला कोणाचा शाप लागला असेल, चंद्राला स्वतःला शाप आपल्या सासऱ्याचाच लागला, दक्ष राजाचा लागला. कोणाचा लागला? शापाची परंपरा अवघड असते. नारदाला सुद्धा नारदाकडनं भगवान विष्णूला शाप दिला गेला. ऐका बारकाईने, कोणाला शाप दिला? नारद मोहित झाले
संतसुद्धा कदाचित कधी हे होऊ शकतात. एका जंगलामध्ये जिथं भगवान शंकरानं काम जाळला होता त्या ठिकाणी स्वतः नारदजी तपश्चर्याला बसले आणि त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली. कामदेवाने त्यांना जयमाला घातली की तुम्ही खरंच भाग्यवान आहात की आम्ही सगळे तुमच्या पुढे हरलो. त्यावेळेस नारदजीला समजायला पाहिजे होतं की जेणेकरून असं, म्हणजे नारदजी होते साक्षात देव आहे ते, पण लीला करायची असते त्यांना, ही सगळी लीला करतात देव, की आपण आता या ठिकाणी जी तपश्चर्या केली आपल्या सगळ्या देवांनी नमस्कार करून देव निघून गेले. नारदजी आपल्या पित्याकडे गेले, भगवान शिवजीकडे गेले. भगवान शंकराने सांगितलं, नारदजी मला सांगितलं ठीक आहे, पण भगवान विष्णूलाही सांगू नका, त्यांची ही माया आहे, तुम्ही त्या मायेमध्ये अडकल्या गेलेले आहे. पण आता नारदजीला वाटलं मी हे कधी सांगेल, कारण भगवान शंकराने जाळला, मला जाळायची सुद्धा गरज पडली नाही कामाला. बारीक कथा आहे. भगवान शंकरानं तिसऱ्या नेत्राने काम जाळून टाकला होता, मला जाळायची सुद्धा गरज पडली नाही. याचा अर्थ मी श्रेष्ठ आहे, हे श्रेष्ठत्वात हे आलं. आणि मग मात्र भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूंनी पाहिलं की अरे आपला चेला, आपला भक्त फार मोठा रोग, कॅन्सर झालेला आहे. कॅन्सर झाला थोडा एवढा तर तेवढं बोट तोडून टाकतात, तेवढी जागा काढून टाकतात, तेवढी जागा पूर्ण हे करतात. तसं भगवंताला वाटलं फार मोठं अवघड झालं, हे काढावंच लागेल. आता देवाने सांगितलं, एवढी मोठी माया निर्माण केली, विश्वमोहिनी निर्माण केली देवाने नारदजीला. नारदजी तिथे गेले आणि हात पाहायला लागले. नारदजीला वाटलं आपणच लग्न करावं. बघा किती मोठे संत आहे, पण काय झालं, आणि म्हणून गेले करायला. भगवान विष्णूने अशी माया केली, ती माया होती विश्वमोहिनी. भगवान विष्णूच्याच गळ्यात हार टाकला आणि गेले रथात घेऊन. पाहते अरे नारदजी अशी वर टाच करून करून पाहिजे, ही माळा माझ्या गळ्यात पडायची तर तिकडं कसं काय पडली. कथा फार सुंदर आहे, पण आपण थोडक्यात सांगतोय कारण एवढा वेळ नाही विस्तार करायला. आणि मग काय झालं, गेले ते रथावर बसून. हे पाहिलं, अरे म्हणे 2 दूत बसले होते तिथं. 2 दूतांनी सांगितलं, अहो नारदजी तुम्ही कमीत कमी मुख पाहायचं. अरे म्हणे मी भगवान विष्णूकडून स्वतःचं मुख, शरीर सगळं मागून आलेलो आहे. नाही नाही म्हणे, शरीर त्यांचे पण मुख माकडाचं आहे म्हणे. लक्षात घ्या. म्हणून माणसाने घरातून निघताना आरसा पाहून निघावं. काय सांगा देव काय लीला करील. म्हणजे भगवान विष्णूने शरीर पूर्ण स्वतःचं दिलं, पण मुख कोणाचं दिलं, कोणाचं दिलं, माकडाचं दिलं. आणि हे बसले त्या सभेत जाऊन. आता समजा की विश्वमोहिनी हार घेतली, ती माकडाच्या गळ्यात हार घालेल का कधी, सांगा बरं, घालेल का. पण एक लक्षात घ्या, जिथं संत आहे तिथं माया हात जोडते निघून जाते, हे पण लक्षात राहू दे. म्हणजे नारद काय होते, संत होते. संताला मायाने नमस्कार केला आणि माया निघून गेली. नको इकडं संताकडे जायचं नाही, म्हणून ती जी माया जिथं होती तिथे गेली निघून. खूप गोड आहे कथा. आणि मग मात्र ते हार घातला, आणि हार घातल्यानंतर तुम्हाला काय सांगावं, ते रथ जो आला चालत चालत, भगवान ते 2 बसलेले होते दूत भगवान शंकर. अरे म्हणे नारदा तुम्ही कमीत कमी आरसा पहा, कमीत कमी त्या समुद्रात जा, डोकं तो पहा, त्याच्यात डोकायला गेले माकडाचं मुख. जेव्हा तिकडून भगवान विष्णू येत होते, 108 मोजून शिव्या दिल्या कोणी, नारदानी. म्हणजे स्वतः भगवंताला सोडलं नाही नारदानी. आणि सांगितलं तुम्ही असेच आहे, भगवान शंकराला बीज देतात, तुम्ही स्वतः लक्ष्मी घेतली. फार 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 बोलले, फडा राग होता तोपर्यंत बोलतच राहिले. सांगितलं मला माकडाचं तुम्ही मुख दिलं, तुम्हाला हे माकडच तुम्हाला कामं येतील. मला एका स्त्रीसाठी विरह झालं, तुम्हालाही विरह व्हावं लागेल, जा तुम्हाला एक अवतार घ्यावा लागेल. भगवान विष्णू सांगितलं तथास्तु. म्हणून भगवंताला त्या शापामुळं रामाचा अवतार घ्यावा लागला. कोणाचा अवतार घ्यावा लागला, प्रभू रामचंद्राचं. ते वानरं कामं आले. बघा शाप दिला होता ना, वानरं कामं येतील.
म्हणजे याचा अर्थ साधूचा शाप वाया जात, पण नंतर तिथून ती माया काढली. फक्त भगवान विष्णू आणि भगवान नारदजी होते. मग दुसरं कोणी, अरे मी शाप देऊन बसलो. भगवान विष्णूला हात जोडला, देवा तुम्हाला काही नसताना मी शाप दिला, मी मायात अडकलो होतो, मला तुम्ही याच्यातून काढलं, पण आता शाप दिला, मला ही फार मोठा दोष लागला, तो जाईल कशानं? हा दोष जाण्यासाठी मार्ग काय आहे? भगवान विष्णूने सांगितलं, भगवान शंकराचं नाम जप हो जाई शंकर सतनामा, जप हो जाई शंकर सतनामा, जतई जाई सद सतनामा, जप हो जाई जत सोनामा, होय हृदय तुरत विश्रामा, होय हृदय तरत विश्रामा, मंगल भवन मंगलहारी मंगल भवन मंगल. नारदजी, तुम्हाला भगवान शंकराचं नाम जपावं लागेल. आता इकडून बघा किती गोड शिवमहापुराण कथा सुरू झाली. याला वेळ लय लागतो, छान लागतं, टाईम लागतो, परंतु आपण थोडं थोडं स्पर्श करतोय फक्त. म्हणजे मग ही कथा मला सांगणार कोण? म्हण तुमचेच पिता आहे ब्रह्मदेव. म्हण ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवाला नमस्कार केला. ब्रह्मदेवा, तुम्ही माझे पिता आहात, मला भगवान शंकराचं शिवमहापुराण कथा सांगा, एवढी माझी विनंती आहे. कारण भगवान विष्णूने सांगितलं की हा शापाचं निवारण फक्त शिवमहापुराण कथेनंच जातं. कोणी कोणाला शाप द्यायला असेल, पित्राचा शाप लागेल असेल, कोणाच्या घराण्याचा शाप लागेल असेल, कोणा एखाद्या अचानक कोणी गेलेलं असेल, त्यांनी शाप देऊन गेला असेल, कोणाला अनेक प्रकारचं कष्ट असेल, कोणावर अनेक प्रकारचं दुःख कोसळलेलं असेल, एकच सांगतो, ही शिवमहापुराण कथा ऐकली की सगळा दोष निघून जातो. एवढी मोठी शक्ती या शिवमहापुराण कथेत आहे. मनापासून सांग, म्हणून ऐकलं पाहिजे. प्रार्थना केली नारदजींनी आणि आपल्या वडिलाला प्रदक्षिणा केली, नमस्कार केला की ब्रह्मदेवा, मला ही कथा सांगा, तुम्ही माझे पिताश्री आहात, या कथेशिवाय माझं निरसन होणार नाही, माझ्या पापाचं शालन होणार नाही, माझ्या शापाचं शालन होणार नाही, त्याच्याकरता एवढी कथा सांगा. ब्रह्मदेवाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की वा नारदजी, तुम्ही सगळ्या जगाच्या कल्याणासाठी प्रश्न केला, मी पिता असून तुम्हाला नमस्कार करतो. हे वैशिष्ट्य आहे. कारण का कथा सांगणार आहे, लय गोड ही कथा. शिवकथा शशी किरण समाना, शिवकथा शशी किरण समाना, दाससी किरत सुनाना, शिव कथा कीर्तना, संत चकोर जय कर पाना, संत चकोर जय कर पाना, शिव कथा शशी किरण समाना, शिव कथा शशी किरण समाना. ही शिवकथा ऐकण्यासाठी नारदजी बसलेले आहे, पुढे ब्रह्मदेव बसलेले आहे आणि ब्रह्मदेव नारदजी बसलेले, इकडे व्यास बसलेले आहे, सुखदेवजी बसलेले आहे. ही कथा एक ब्रह्मलोकात चालू झाली, एक कथा त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी प्रयागराज आहे त्या ठिकाणी सुरू झाली, आणि ही कथा आमच्या चिचुंडी आश्रमात सुरू झाली. एक लक्षात घ्या, तीच कथा जी तिथं ऐकणार आहे तीच कथा आपण इथं ऐकणार आहोत. अशी गोड कथा आहे, ज्याने आपला उद्धार होणार आहे, ज्याने आपलं कल्याण होणार आहे,
ज्याने जन्मोजन्मीचं पुण्य ज्यावेळेस पदरात पडतं आणि जन्मोजन्मीचं पुण्य ज्यावेळेस आपल्याला उधायला येतं त्यावेळेस भगवान शंकर शिव महापुराण कथा आपल्या समोर देतात ते स्वतः त्या ठिकाणचे वक्ते आहेत. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. लक्षात राहू द्या, किती जन्माचं पुण्य असेल, किती म्हणजे धावपळीत का होईना, पाऊस पाणी एवढा चालू, कसे ट्रॅक्टर चालवले, कसे दगड आणले हां, आणि लगेच त्या ठिकाणी पहिल्यांदाच विशेष म्हणजे आपल्या ठिकाणी सत्संग मंडप झाला आणि सत्संग मंडपात पहिल्यांदाच शिवमहापुराण कथा सुरू होते. किती मोठं भाग्य असेल, किती मोठं जन्मोजन्मीचं पुण्य असेल, किती अचानक झालं हे सगळं. त्यांना म्हणलं कथा करायची ना शेडमध्येच, का समाधान माऊली बरोबर आहे का नाही, याच ठिकाणी कथा करायची म्हणली. त्यांनी बाबाजी म्हणलं काहीच रे, होऊन जाईल. झालं, सुरुवात होते, बाबा हो करा. बाबाजीला खूप आवडायचे असे कष्ट. असेच आम्ही काकोळ्यात राहायचो शिवपुरीत, असंच पाणी राहायचं, असेच दगडं राहायचे, असेच विहिरी राहायच्या, असंच बसायला खाली कसं तरी असायचं. स्वतः सद्गुरू जनार्दन स्वामी आपले बाबाजी ज्या ठिकाणी कुठे असायचे ना असं पाणी असायचं, असं पाणी, असे दगडं, आणि कधी कधी कुट्यात पाणी यायचं रात्री. अरे भाऊ वल्लं झालं, सगळं वल्लं झालं म्हणायचे. शानाने सारले राहायचे, अरे कुट्या वल्ली झाली, रात्रीचं पाणी शिरलं रे पोराव. आता त्या साध्या कुट्या त्या वरून किती गळायची. बाबाजी अशी बसायची. काय एवढे मोठे सत्पुरुष, भगवान शंकराचं तर साक्षात शिव अवतार ह्या भूतालावर येऊन सुद्धा एवढे साधे राहिले हो, खूप साधे राहिले बाबाजी. आणि खरं सांगू, ज्यांनी सद्गुरू जनार्दन स्वामी त्या काळात पाहिले ना, आम्हाला तर 24 तास पाहायला भेटत होते शिवपुरीत. 3 आता अक्षरशः इकडून आले का बाबाजवळ जायचं, तिकडनं आले का बाबाजवळ जायचं. पण त्यावेळेस खरंच कळत नाही, एक महापुरुष कळायला खूप दिवस लागतात. असे पोरं बसलेले होते आणि बसलेले असताना सांगितलं, पोरं हो, अरे तुम्हाला कोणत्या देवाचं दर्शन घ्यायचं, काय अधिकार होता विचारलं. बाबाजी आम्हाला तुमच्याशिवाय कोणाचंच दर्शन घ्यायचं नाही. पोरं लय अवघड होते, मुलं लय छान होते, आम्ही सगळं ग्रुपच होतो. आम्हाला तुम्हीच देव बाबा, जय जय जनार्दन देवा निरंतर घडो, आम्हाला दुसरी सेवा करायची काय करायची बाबा. नाही पोरं तुम्हाला आता खरं सांगा कुठलं दर्शन घ्यायचं, आता सांगा. आता नुसते डोळे झाका तुम्ही, तुमच्या पुढे ते देव उभा राहील, काय अधिकार होता बाबा. गुरुविन देव नाही दोजा, गुरुविन देव नाही दोजा. पाहता त्रैलोकी, पाहता त्रैलोकी, गुरु हा संत कुणीचा राजा, गुरु हा संत कुणीचा राजा, गुरु हा संत कुणीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विने देव नाही तुझा. पाहता त्रैलोकी, त्रैलोक्यात जा तुम्ही, पण गुरु सर्वात अगोदर कोण महत्त्वाचं आहे? सद्गुरू. ज्याला सद्गुरू मिळाले त्याचं जीवन सुरू. लक्षात घ्या. जर देवाकडे गेले, समजा आता इथं आमचे मंडपवाले दादा बसलेले, समजा डायरेक्ट मोठ्या व्होल्टला जर हे जोडलं तर मशीन टिकत्या का? नाही टिकत, बरोबर आहे का नाही? त्याला अगोदर डिपीतून करंट ओढायचं, मग ते याच्या खांब्यात आणायचं, खांब्यातून इकडं आणायचं. म्हणजे व्होल्टेजला डायरेक्ट आपण डीपीला डायरेक्ट म्हणलं जा 60चा बल्ब जोडायचा, फटकन उडून जाईल ना तो. त्याच्या काय पाहिजे त्याच्याकरता? हां, त्याच्यासाठी इकडे पाहिजे, इथून मग तिकडं जाता येतं. ते करंट तिथून इथं येणार आणि इथं जोडलं का मग आपला लाईट लागणार, बरोबर आहे का नाही? लाईट लागावं असं वाटत आपल्याला जीवनामध्ये, इथं जोडावं लागतं. जे इथं जोडले गेले त्यांचं आयुष्याचं कल्याण.
ज्याने डायरेक्ट देव म्हणतो ना, देव पाहायला गेलो, देवाला प्रत्यक्ष पाहता नाही येत, जाणं शक्य नाही. म्हणून देवाच्याकडे जायचं असेल तर अगोदर इकडे जा. तुका म्हणे गुरु भजनी, तुका म्हणे गुरु भजनी, देव दिसे जनीवानी, 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 गुरु पायी ठेविता भाव, गुरु पायी ठेविता भाव, आपोआप भेटेल देवा, भेटेल देवा, भेटेल देवा, गुरु पायी ठेविता भाव, गुरु पायी ठेविता भाव. म्हणून आपल्याला जो हा प्रसाद मिळतो आहे, शिवमहापुराण कथा असो, रामकथा असो, केवळ गुरुची कृपा अगोदर पाहिजे. ग्रंथ कृपा, सद्गुरु कृपा गरजेची आहे. तिकडं ब्रह्मदेव बसले, नारदजी हात जोडून बसले, शिवमहापुराण कथा तिथं सुरू झाली. इकडं सुखदेव बसले. हे बघा खूप गोड आहे ही कथा. जर आपण त्याच्यातला रस काढा घेतला ना, तुम्हाला सांगतो, उपमन्यू म्हणून लहान मुलगा होता, अतिशय लहान होता. एक तर देवदत्त नावाचा ब्राह्मण आहे, देवदत्त कथालाही सुंदर आहे, त्यांचा मुलगा होता. आता समजा वडील इतके धार्मिक, इतके धार्मिक, 24 तास राजाची तर जायची, पूजा करायची, अभिषेक चालायचं, सगळं पूर्वहित्य करायचं, काहीच कमी नाही. पण वडिलाकडनं त्यावेळेस मुलाकडं लक्ष दिलं गेलं नाही. कथा आहे का? आणि म्हणून आई काय करते, लेकराचं लाड करते, घे चॉकलेट, घे बाळा, नको जाऊ आज, बाळा शाळेत नाही, नको जाऊ, उद्या जाऊ दे, काही काळजी करू नको. ही लाड नाही करायची. ज्यावेळेस शाळेचा टाईम आहे ना, शाळेत लेकरू गेलंच पाहिजे. त्यावेळेस सगळी जबाबदारी आईची असते. कोणाची असते? कोणाची जबाबदारी राहते? लेकराचे लाड करायचे नाही, वेळेवर व्यसन पाहिजे त्यांना. नाही हो, जाऊ द्या ना, घे पोळी खाऊन, लेट झाला, घे दप्तर ठेवून, अजिबात नाही. हे सगळे संस्कार सुरुवातीला तुमचे असतात. म्हणजे मेन गुरु सुरुवातीला आई असते. तिने जर दिशा दिली लेकराला तर ते मुलगा फार मोठा होऊ शकतो. आणि तिने जर जास्त लाड केले लेकराचे, तुम्हाला माहिती का, एका ठिकाणी असं घडलं की एका मुलाला सहलीला जायचं होतं. आई मला काही नाही, 20 रुपये लागतं, जाऊ द्या ना सहलीला. आई म्हणे थांबावं, तुझे पप्पाला येऊ दे मग देते. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, वडिलांकडे गेलं का, आता मुलगा लय करून वडिलाला काही मागतच नाही. पण वडिलांनी बिचाऱ्याने थोडं कष्ट करून इकडून तिकडून मागून आणले होते. आले का, तुला काय करायचं, सहलीला जायचं, जाऊ दे, आपली परिस्थिती बरी नाही, नको जाऊ. थोडं आता ते मुद्दाम ते शासन पाहिजे ना घरात, नको जाऊ, काही गरज नाही. बघ ना आई, नाही म्हणतात ते, परत तर रात्री यायचं, नाही थांब उद्या बघूया. एक लक्षात घ्या, ज्या वेळेस वेळ आली, वडिलांनी खूप कष्ट केलेले होते, 4-5 दिवस कुठंतरी रोजंदारी केलेली होती आणि पैसे आलेले होते. हळूच सांगितलं त्याला जायचं आहे ना, डोळ्यात पाणी आलं, दे त्याला, जाऊ दे. वडील असतात, समजत नाही आपल्याला, कधीच समजत नाही. दे त्याला, दे 10 रुपये दे, 20 रुपये दे, जाऊ दे त्याला. संध्याकाळच्या वेळेस मुलगा आला, आईनं सांगितलं, हे बघ घे पैसे. पहा बरं तू किती चांगली, अजिबात मला पप्पा आवडत नाही. आता काम कोणी केलं होतं, काम कोणी केलं होतं खरं. आणि म्हणून हा बिचारा कायमच दूर राहतो, कष्ट करतो. आई तुलाही चांगली ग, मग पप्पा वाईट आहे का? सांगा, दादा वाईट आहे का? कधीच वाईट राहत नाही. ते लक्षात राहू. ते कष्ट करतात, आणतात, आणि आई म्हणते घे बाळा जा. मग आईने सांगितलं, अरे बाळा 3 दिवस कष्ट केले, माझ्याकडे आणून दिले ना, ते मी नाही कमवले, ते तुझ्या पप्पाने कमवले म्हणून तुला दिले. ही जाणीव आपल्या घरात पाहिजे, हे संस्कार आपल्या घरात पाहिजे.
म्हणून ब्रह्मदेवाला प्रदक्षिणा मारली, एक नमस्कार केला, साष्टांग दंडवत केला. नारदजी किती मोठे आहे, किती मोठे संत आहे. सगळ्या विश्वात त्रिभुवनात ज्यांचं नाव आहे. रावणाकडे गेलं तरी रावण हात जोडतो, रामाकडे गेले तरी राम हात जोडतात. असे कोण आहे? नारदजी आहे. कंसाकडे गेलं तर कंस हात जोडतो आणि कृष्णाकडे गेले तरी कृष्ण हात जोडतात. असे कोण आहे? नारदजी आहे. दोन्ही राक्षस लोकांकडे जा तरी हात जोडणार. संतांचं असं असतं, राक्षसही नमस्कार करतात आणि देवही नमस्कार करतात. लक्षात घ्या, किती चिंतनीय गोष्ट आहे. परंतु एवढा अधिकार असलेले नारद ब्रह्मदेवाला प्रदक्षिणा करतात. याचा अर्थ नारद असून आपल्या वडिलाला प्रदक्षिणा करतात. आपल्या लेकरानं खूप तीर्थ फिरण्यापेक्षा या वडील रूपाने आई रूपीला जर एक प्रदक्षिणा मारून नमस्कार केला तर जगातले सगळे तीर्थ घडले म्हणून माता विठ्ठल, पिता विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. ह्या कथेत आदर्शच तो आहे, पहिला आई वडील. कारण या ठिकाणी गणपतीचं लग्न होणार, कार्तिक स्वामीचं लग्न होणार, पृथ्वी प्रदक्षिणा मारायला लावली. कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली, पण गणपती बाप्पानं सांगितलं मी नाही करणार. माझे आई वडीलच सगळे पृथ्वीचं पुण्य माझ्या आईवडिलाच्या चरणाजवळ आहे, मी तिथंच पूर्ण करणार. म्हणून तिथं 3 प्रदक्षिणे केले. गणपतीचं लग्न झालं, कार्तिक स्वामी तसेच राहील. लक्षात राहू द्या जरा. म्हणून शिवमहापुराण अगोदर आईवडिलाला महत्त्व देतं. लक्षात घ्या, बारकाईनं चिंतने आहे. ऐकत जा. 12वी 13वी झाले का ऐकत नाही आपण कधी. 14वी झाली का ऐकत नाही. 15वी झाली का ऐकत नाही. ऐकत जा जरा, ऐकत जा. शिक्षण आईवडील फार तुळतुळून 2-2 रुपये काढून करतात, विसरून जातात लोक. असं करू नका. तुमच्या पाया पडतो आम्ही. लेकरांना संस्कार द्या, हे शिकवलं जातं इथं. संस्कार शिकवलं जातं. म्हणून ब्राह्मण देवताकडनं विचारलं त्या आईला की आई, आपलं ते लेकरू कुठे आहे आपलं. म्हणे लेकरू आज आलं नाही, गेलं असेल खेळायला. असं करता करता लेकरू जुगारमध्ये जाऊन बसत होतं. कुठं जात होतं. एक दिवस आईची साडीच नाही, एक दिवस कपडेच नाही, साबणीच नाही, सगळं नेता 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 एक दिवस वडिलाची अंगठी होती तेच घेऊन गेलं आणि देऊन टाकलं. संस्कार कसे असतात, हे संस्कार देण्यासाठी शिवमहापुराण कथा आहे. आपण इथं बाकी ऐकणारच आहोत. अंगठी दिली, अंगठी. तर जुगाऱ्याने नेमकं जिंकला त्याने ती घेतली आणि सांगितलं कोणाला पाहिजे, याचे पैसे द्या मला. तिकडून ब्राह्मण येत होते, त्यांनी ओळखले, अरे इथं आपली अंगठी. म्हणे बाबा ही कोणी दिली. म्हणे तुमचा मुलगा आहे. हो माझा मुलगा असा, मला कसं कळालं नाही. प्रथम गेले आपल्या पत्नीकडे. का गं मुलगा इथपर्यंत गेला तुम्हाला सांगितलं नाही. पाठीशी घालत राहिली. आजपासून तू नको आणि तुझा मुलगा नको मला. जर घरात जर असं संस्कारहीन जर जीवन असेल तर नकोय मला. जा तुम्ही इथून घरातून बाहेर. तू मुलगा काढून दिला. तो मुलगा काढून दिल्यानंतर 3 दिवस उपाशी होता. परत एका जंगलात गेला. प्रदोष, मंगळवारचा भूम प्रदोष होता. त्या प्रदोषाचा प्रसाद होता एका ठिकाणी आश्रमामध्ये. तो प्रसाद त्या मंदिरात नैवेद्य म्हणून आला होता. याला भूक लागलेली होती, अति भूक लागलेली होती. आणि भूक लागल्यामुळं हा त्या मंदिरातल्या प्रसादाकडे पाहत होता. हे आपल्याला खायला भेटत. 3 दिवस झाले. तुम्हाला सांगू, भगवान शंकराच्या मंदिरातला प्रसाद जरी पाहिला तरी उद्धार होतो. खाल्ल्यानंतर काय होत नाही. प्रसाद बघितला तरी उद्धार होतो. तो फक्त बघत होता प्रसाद. त्याचा खूप ऐकण्यासारखे.
तिथला प्रसाद तुम्हाला जो मिळणार आहे शिवमहापुराण कथेतला आणि या ठिकाणचा जो काही गुरुपौर्णिमेच्या उत्सवाचा आणि अनुष्ठानाचा जो प्रसाद मिळणार आहे त्या प्रसादाने उद्धार होणार आहे. हा प्रसाद एक एक कण अतिशय महत्वाचा आहे. इथला अन्नाचा कण आणि साधूचा एक क्षण जन्मोजन्मीच्या पुण्याने मिळते. एक कण जरी इथला मिळाला तरी भाग्य समजलं उजळून जाईल तुमचं भाग्य. मनापासून सांगतो, तळमळीने सांगतो. एक कण या ठिकाणचा खाल्ला अरे बाबा हा प्रसाद हा मद द्यावा, प्रसाद हा मद द्यावा, प्रसाद हा मद द्यावा, प्रसाद सहवास तुमचा घडावा, परंपरा काढली. कमीत कमी 7 दिवस 3 दिवस मुलं अनुष्ठान बघतील. तो प्रसाद घेतील, त्याच्यामुळे बुद्धीची शुद्धी होईल. तो गुणनिधी नावाचा मुलगा मंदिरात गेला, प्रसाद पाहत होता. त्याला वाटलं हा प्रसाद मला खायला भेटणार. त्याने प्रसाद पाहता पाहता त्या ठिकाणी एक दिवा चालू होता. फार काही नाही, तो दिवा विझत होता. जंगलात मंदिर होतं आणि त्यामुळं तो देव आणि प्रसाद त्याला दिसत नव्हता. तिथला देवही दिसेना आणि तिथला प्रसादही दिसेना. म्हणून त्याने थोडस असं कोपरा घेतला शर्टाचा आणि थोडा फाडला आणि त्या दिव्यात टाकला. प्रकाश पडला. म्हणून महादेवाला दिवा लावा. त्याने सहज लावला. महादेव एवढे प्रसन्न झाले की अरे बाबा, जो माझ्या मंदिरात येऊन प्रकाश करतो ना त्याच्या घरात मी कधीच अंधार होऊ देत नाही, हे लक्षात राहू. पडता प्रकाश ज्योतीचा माझा तुटेल दरवाजा, पडता प्रकाश ज्योतीचा माझा तुटेल दरवाजा, नुसता प्रकाश पडला तुमच्या कर्माचा. जे काही लेखा आहे जोखा आहे संपला. म्हणून परत तुमच्या कर्मात कुठलंही काही राहत पुसून थोडा देवाचा प्रकाश पडला. देव प्रसन्न झाला. महादेव एवढे प्रसन्न झाले. अरे वा, अरे बाबा, जरी आयुष्यभर भक्ती केली नाही, तू मंदिरात आला नाही, आज तुला प्रसादाच्या निमित्ताने भुकेच्या निमित्ताने तरी माझ्यापर्यंत येऊन पोहोचला, माझ्या मंदिरात आला. इथं येऊन कमीत कमी तुझाच थोडासा धागा याच्यामध्ये टाकून आज प्रकाश केला. तुझ्या आयुष्यामध्ये कधी अंधारे होऊ देणार नाही. तुला आशीर्वाद आहे माझा. भोलेनाथ बाबा आशीर्वाद देत आहे. बाबांनो, म्हणून मंदिरात जाताना एकतरी फुलवात घेऊन जात जा. खाली हाताने जायचं. मंदिरात जर प्रसाद दिसला तर ते कोणी जर दिला तर नक्की घ्या. तो प्रसाद त्याचं हे करू नका. तो प्रसाद अतिशय महत्वाचा आहे. गुरुनी खडी साखर जरी दिली पिंडीवर ठेवून, आणि ज्या वेळेस भगवान शंकर जर अजून प्रसन्न होता पाहिजे असेल तर केळीचा प्रसाद पिंडीवर ठेवा. कशाचा? केळी. तुम्ही केळी आणली म्हणलं गुरु लोकायला माहित राहतं. यांनी कावर केळी आणली मला माहिती होतं. भले बाबा जर लवकर प्रसन्न करायचे तर केळी व्हावी. काय व्हावी? नाहीच तुमच्याकडे काही तूप नाही, दिव्याला दिवा नाही, दही नाही, दूध नाही, मध नाही, काहीच नाही. खाली हाताने आले आणि फक्त भगवान शंकरावर थोडं भस्म टाकलं ना तर षडोपचार पूजेचं पुण्य मिळतं. लक्षात राहू द्या. फक्त भस्म टाकायचं. किती सोपं आहे. भोळ्यालाही भोळा आहे रे, पण आपल्याला करता येत नाही. आपण काय करणार? बाई माझा शंकर लई भोळा ग, बाई
माझा शंकर लई भोळा ग आई माझा शंकर लई भोळा ग आई माझा शंकर लई भोळा त्या भोले बाबाची कथा आपण ऐकतोय म्हणजे किती गोड असेल ती कथा. बाबांनो उद्धार नक्कीच, म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. गुणनिधी नावाचा तो मुलगा मंदिरात गेलेला आहे. पूजाच्या निमित्ताने गेलेला नाही तो, लक्षात राहू दे. पूजा करायची त्याला नाही, त्याला खायचंय, बाकी काही करायचं नाही. त्याला भूक लागलेली आहे, लक्षात राहू द्या. म्हणून तो गेलेला आहे. महादेवाच्या दर्शनाला गेलाय का तो? नाही गेला, त्याला दिसत नाही त्या ठिकाणी, म्हणून त्याने ते दिवा लावलेला आहे. म्हणजे देवाला भावनेने दिवा लावला का? भोळा कोण आहे? महादेव आहे का नाही? दिवा लावला त्याच्या स्वतःसाठी, मंदिरात गेला स्वतःसाठी. किती विशेष आहे हो, किती गोड आहे. भोळा राजा शिवशंकर, राजा शिवशंकर, त्रिभुवनी त्रिभुवनी उदार, त्रिभुवनी त्रिभुवनी उदार. भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर, दया शक्ती शिवा, दया शक्ती शिवा, दैवी पुरविताची क्षमा, त्रिभुवनी त्रिभुवनी भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा म्हणून जा, फक्त गेली ना, सुरुवात झाली द्यायला. फक्त जा, तिथं सुरुवात झाली. निस्ता गेला गुरुनिधी, लोकाला वाटलं अरे चोराला, म्हणून पळायला लागला. नैवेद्य घेऊन पळायला लागला. लोकाला वाटलं अरे यांनी चोरी केली, म्हणून त्याला थोडंसं हे झालं. अरे अशीच परिस्थिती येत होती. त्याचं कर्म धर्म संयोगाने तिथंच प्राण गेला. आणि म्हणून देवाला वाटलं यांनी नैवेद्य पाहिला, अजून खाल्ला नव्हता. दिवा लावला, माझ्याजवळ प्रकाश केला, आणि जो माझ्या मंदिरात येतो, एक पाऊल जरी चालतो,
नुसतं मंदिरातलं नुसतं म्हटलं मला जायचं आहे, तिथून मी त्याची वाट बघतो. कशी वाट बघतो? महादेव थोडे असे पाहायचे. पण कुठं पाहताय? विचारतो हे कधी कधी, कुठं पाहू राहील तुम्ही? आणि पार्वती पाहतोय तिकडं रस्त्याकडं. कैलास कुठं पाहताय मला सांगा, मी तर बसले माझ्याकडे पाहा ना. पार्वती साहजिकच आहे ना, का म्हणले माझ्याकडे पाहत, इकडे इकडे का पाहत? नाही मी पाहतोय म्हणते कोणाकडे पाहतो सांगा. परत असं पाहायला लागलं म्हणे पार्वती येतोय येतोय ते पाय येते. अहो मी इकडे बसली, येतो असेल तर येईल ना मग कैलासावर पोहोचल ना. म्हणजे माझं भक्त येतोय मी त्याच्याकडे पाहतोय. म्हणजे येईल ना मग काय असं काय करतात त्याच्याकडे असं काय आहे? पार्वती विचार असं काय म्हणजे माझ्या भक्तांना आयुष्यभर भगवंताच्या त्या भक्तानं आयुष्यभर कपाळाला काय लावलं? रत्न लावलं. आयुष्यभर माझं नाम घेतलं, गळ्यात हार रुद्राक्षाच्या माळा आहे, मी त्याची वाट पाहतोय पार्वती. अहो मग येईल ना मग काय काळजी करतात? नाही पार्वती तो येतोय ना म्हणे, तो कैलासात येतोय हे मला दिसतंय, पण तो थकला ना म्हणे पार्वती, तर ज्या ठिकाणी थकल त्या ठिकाणी मी पळत जाईल, त्याला खांद्यावर उचलून आणण्यासाठी मी पाहतोय. शंभो कैलाशी रागतो, शंभो कैलाशी रागतो, शंभो कैलाशी रागतो, शंभो कैलाशी ज्यावेळेस तो प्राण गेला, पुढच्या जन्मात राजा झाला. त्याला माहिती होतं मागच्या जन्मात भोलेबाबाने आपल्यावर एवढी मोठी कृपा केली, अक्षरशः एवढी भरभरून कृपा झाली, आता आपण चुकायचं नाही. दुसऱ्या जन्मामध्ये त्यांनी पूर्ण मंदिरात दिव्याला तेल दिलं. तिसऱ्या जन्मात तो कुबेर झाला, काशीमध्ये तपश्चर्या करू लागला. पार्वती माता भगवान शंकर त्याच्या समोर उभा राहिले. अरे बाबा काय करतो म्हणे? देवा तपश्चर्या करतोय. पार्वती माता बघते आहे, भगवान शंकर पाहत आहे, आशीर्वाद दिला. आणि पार्वती मातेने आणि भगवान शंकराने कुबेर बनवले. हे सगळं धन जर असेल तर कुबेराचं आहे बाबा. हो नुसता नैवेद्य पाहिल्यानं, नुसता दिवा थोडीशी ज्योत प्रगट केल्यानं जर माणूस कुबेर बनत असेल, जर शिव महापुराण कथा जर ऐकली तर तो काय बनवू शकत नाही याचं चिंतन या कथेत आहे. तो गोड चिंतन. म्हणून बाबांनो ही कथा श्रवण करा, जेणेकरून आपला उद्धार होईल, आपल्या जीवनाचा उद्धार होईल. शिव महापुराण कथेमध्ये बाबाजी म्हणायचे नमः शिवाय जपोनी पंचाक्षर, केला विघ्नांचा नाश, केला विघ्नांचा नाश. बाबाजी पुढे म्हणायचे, हे बाबाजींचे शिष्य म्हणायचे आणि सगळे भक्तगण हा मंत्र त्यावेळेस जपायचे. म्हणून अशा या महान विभूतीला गुरुमाऊली सद्गुरूंना भगवान शंकराला त्या ठिकाणी आपण नतमस्तक होऊया. कारण आम्हाला 7 वाजता आहेरगाव, 7:30 वाजता भाऊसाहेब नगर, 8 वाजता रवळस आणि 8:30 वाजता नांदुर्डी या ठिकाणी कथा. आपल्याला 1-1 तासाचं प्रवचन आहे, अर्धा तासाचं. कमीत कमी रस्ता खराब असल्यामुळे 1 तास जायला लागेल, म्हणून नाईलाज आहे. आपण आजच्या दिवस राहिलेली कथा आपल्याला उद्याचा दिवस आहे, पण उद्या मात्र 3 वाजता मिरवणूक निघणार आहे, 6 वाजता मिरवणूक इथे येणार आहे, 7ला म्हणजे 7 वाजता कथा या ठिकाणी सुरू होईल, 6-6:30ला आजच्या टायमिंगला. आज जो टायमिंग आहे 6 वाजले जवळजवळ, अशा टायमिंगला कथा सुरू होणार. 6ला 7-8 वाजता 8:30 वाजताच भोजन होणार, प्रसाद होणार. उद्या मात्र सर्वांनी
बाबाजींच्या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हा एवढे विनंती आहे सर्वांना भक्त मंडळाच्या वतीनं. जय जनार्दन. आम्हाला आता मात्र राजा ज्या आपण सर्वांनी ज्यांनी पंगत दिली, काय नाव आहे त्यांचं, या उभा राहते. कोण पंक्तीवाली या पुढे या, त्यांचा लगेच सत्कार करूया आपण. पंक्तीवाली या, आजची पंगत या. नवनाथ भाऊ आहे का? हा, फराळाची पंगत आहे त्यांची, आमटी भाकरी सार्वजनिक. वा, या या, आपण एक सत्कार लगेच करून घ्या म्हटलं. दीवाना तेरा आया रे बाबा, बोल तेरी नगरी में दीवाना